1.5 फुटाच्या मूर्तीचा मुकुट आहे। खूप लाईट वेट आहे। याचा ब्रास आणि कॉपरने बनवलेला आहे। मोराचं पॅन्डन असलेला कर्णफूल आपल्याला पाहायला भेटतंय आणि वजनाला पण खूप हलका आहे। जर जास्वंद कलरफुल मध्ये हवी असेल तर ही एक आहे, तुम्ही बघू शकता। जे युनिक पद्धतीचा फ्लॉवर तयार केलेला आहे। सोनपट्टी आहे तिकडे शकता, लालबागच्या राजाची सोनपट्टी आहे। ही स्मॉल साईज आहे, ही एक मीडियम साईज आणि पाहायला खूप छान वाटते, तुम्ही बघू शकता। मुंबईचा राजा मोठा मध्ये आहे, छोटा मध्ये। ओके, तसं लालबाग राजा हा छोट्या मध्येही आहे। केळीचं पान आहे जे की गोल्डन मध्ये केलेलं आहे आणि हे दुर्वामध्ये लार्ज साईज आहे। गोल्डन मध्ये ला सुपारी आहे आणि त्याच्यावर ह्याने वर्क केलंय, जे पाहायला खूप छान वाटतंय। हाय हॅलो नमस्कार, मी सुमित सदडेकर जीवनाची मजा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल अवघ्या काही दिवसात आपल्या घरी बाप्पा विराजमान होणार आहे आणि बाप्पा यायचं म्हटलं की आपली खूप सारी तारांबळ उडते। आपली त्याआधी खूप तयारी सुरू असते, म्हणजे मूर्ती कुठून बुक करायची, डायमंड वर्क कसं असेल, त्याची ज्वेलरी कशी असेल, मखर वर्क कसं असेल, डेकोरेशन कसं असेल, असे खूप सारे आपल्याला असंख्य प्रश्न पडलेले असतात। तर मित्रांनो, काळजी करू नका, ह्या वर्षी आपण बाप्पाची सिरीज सुरू करणार आहोत। गेल्या वर्षी तुम्ही बाप्पाच्या सिरीजला खूप भरभरून प्रतिसाद दिलात। आय होप ह्या वर्षी तुम्ही खूप तसाच प्रतिसाद द्याल। सुरुवात आपण दिलखुश ज्वेलरी पासून सुरुवात केली आहे। इकडे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आपल्याला ज्वेलरी पाहायला भेटणार आहेत। इकडे कसा यायचा ऍड्रेस वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेलच, सोबत स्क्रीनवर पण मी दिलाय आणि मॅपची लिंक पण दिली आहे। आणि त्यासोबतच आपण असे नवनवीन इंटरेस्टिंग बाप्पावरची सिरीज घेऊन येणार आहोत। सो स्टे ट्यून। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा एपिसोड 1 असेल या सिरीजचा। सो चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे दिलखुश ज्वेलरीच्या शॉपच्या इथे आणि तुम्ही बघू शकता छेडा इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या समोरच दिलखुश ज्वेलरीचा शॉप आहे, तुम्ही बघू शकता। चला मग आता आपण आतमध्ये जाऊया। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सॅम्पल साठी गणपती बाप्पाला सजवलं एकदम मस्तपैकी आणि बॅकग्राऊंडला ज्वेलरी आहे, तुम्ही बघू शकता। सो दादा, तुझं नाव काय? दिलखुश गजमल नाव आहे माझा। ओके, तर ह्या वर्षी काय असं नवीन काय केलंय? नवीन पॅटर्न भरपूर आहे, जसं इकडे हारांमध्ये कडे आहेत, मुकुट्स आहेत। ओके, मोठे मुकुट्स आहेत, छत्र आहे। आपल्याकडे किती ते किती फुटापर्यंत काम केलं जातं? 1 फूट पासून ते 14-16 जे पण सर्वात जास्त मूर्ती असतात हायटेड, ते सर्व ज्वेलरी आपण ठेवतो। ओके, आणि जास्त चालणारे म्हणजे सध्या जास्त कोणतं चालतं? त्या हारांमध्ये खूप डिझाईन्स चालतात आता। ती लालबाग राजा पॅटर्न आहे, ओके, स्टोन वर्क पॅटर्न आहे, खालती त्रिशूल पण आहेत। ओके, हे यावर्षी नवीन वर्क आहे का? हा, हे ट्रेंडिंग आहे, हे एम्बॉस्ड मध्ये आहेत। ओके, प्रॉपर हँडमेड टाइप मध्ये आहेत। हे तुम्ही बघू शकता 1.5 फुटाच्या मूर्तीचा मुकुट आहे। खूप लाईट वेट आहे। याचा ब्रास आणि कॉपरने बनवलेलं आहे। तसं ते 4 फुटाच्या मूर्तीपर्यंत 4 फुटाच्या मूर्तीपर्यंत इथे भरपूर साईजेस अवेलेबल आहेत आपल्या शॉप मध्ये। ओके, आणि तुम्ही ह्याची क्वालिटी बघू शकता, जो की एकदम वजनाला हलका आहे आणि जे तुम्ही वर्क केलेलं आहे ते बघू शकता, एकदम खूप डिटेल मध्ये वर्क केलेलं आहे। आणि जे डायमंड वर्क वगैरे तुम्ही बघू शकता, सेम लालबागच्या राजाचा मुकुट आहे त्या पद्धतीचा मुकुट केलेला दिसतोय आपल्याला, तुम्ही बघू शकता। आणि एकदम हलका, पाहायला पण खूप मस्त वाटतं, तुम्ही बघू शकता। आणि जर आपल्याला गळ्यातला हार वगैरे नेकलेस वगैरे पाहिजे असतील तर कस्टमाइज करून वगैरे भेटतात आपल्याला? कस्टमाइज करूनही भेटतो आणि आपल्याकडे रेडी पण आहेत। रेडी पण आहे, रेडी आहेत। हे मुंबईचा हार राजा हार झाला। ओके, हे लालबाग राजा, लालबाग राजाचा। ओके, यामध्ये छोटी व्हरायटी पण आहे? याच्यामध्ये छोटी व्हरायटी पण आहे। मुंबईचा राजा मोठा मध्ये आहे, छोटा मध्ये। ओके, तसं लालबाग राजा हा छोट्या मध्येही आहे। ओके, हे नवीन डिझाईन्स असे लेटेस्ट मध्ये ओम मध्ये हात आहेत, आशीर्वाद हात। ओके, तसेच आपल्याकडे पाय मध्ये पण डिझाईन्स अवेलेबल आहेत। ओके, सोन पावलं पण आहेत? हो, मोठ्या पण आहेत? हो। ओके, हा मोठ्या मंडळाला हवा असेल तर होऊन जातो कस्टमाइज वगैरे। ओके, हा किती फुटाचा मूर्तीचा हार आहे तरी? हा 9 फुटाचा हार आहे। 15 ते 22 फुटाला खूप सुंदर दिसतो। स्टार्टिंग कुठून सुरुवात होते? आपल्याकडे 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे, पण ते बालीपासून। बाली, तसंच मूषक वगैरे असेल तर 150-200 वेगवेगळी रेंज। वेगवेगळी रेंज। आणि वर्षापासून हा बिझनेस करताय?
आपला होलसेलचा आहे 20 वर्षापासूनच 20 आहे. वर्षापासून. ओके. आता जे रिटेलचं चालू केले ते मागच्या 2 वर्षापासून रिटेलचं चालू. रिटेलचं चालू केलं म्हणजे इकडून सामान घेऊन विकू पण शकतात. हो, विकू पण ओके. शकतात. दादा, जर एखादं प्रोडक्ट आपल्या व्ह्युअर्सला आवडलं तर ते तुझ्यापर्यंत कसे कनेक्ट होतील? म्हणजे आपल्या शॉपला व्हिजिट करावं लागेल की ऑनलाईन वगैरे? ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे. व्हॉट्सअप थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फोटोज वगैरे भेटून जातील आणि तुम्ही शॉपलाही व्हिजिट करू शकता जर जवळ राहतात. पण माझ्या मते शॉपला व्हिजिट केलं की बेटर राहील, कारण साईज वगैरे वेगवेगळे असतात. बेस्ट ऑप्शन हो. दिसून येते. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे हाताने हँडमेड बनवलेले टिश्यू वगैरे आहे. त्याच्यावरती जे नेकलेस आहेत ते आहे. पुन्हा लालबागचा राजाचा जो हार आहे हा छोट्यामध्ये वर्क केलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला हार पाहायला भेटत आहेत. त्याचसोबत हे टिश्यू सुद्धा आहे, डायमंड वर्क केलेला वाटतंय. आणि तुम्ही बघू शकता एक स्वस्तिक वाला टिश्यू आहे, ओम वाला एक टिश्यू आहे. जर तुम्हाला नॉर्मल टिश्यू हवे असेल तर हे सुद्धा आहे. आणि जर अजून त्यामध्ये युनिक हवा असेल तर एकदम मोर पिसाचा यावर्षी नवीन आलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप असं जे नेकलेस आहेत ते वेगवेगळ्या डिझाईन मध्ये नेकलेस आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याचं पॅन्डन बघू शकता, खूप छान आहे. त्यासोबत तुम्हाला असं एकदम असं लाईट वेट वाला हवं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता. आणि पुन्हा जर पूर्ण गोल्ड ज्वेलरी मध्ये हवे असेल तर तुम्ही बघू शकता, पॅन्डन पण खूप मस्त वर्क केलेलं आहे आणि हे सगळं गोल्ड मध्ये आहे. आणि जर डायमंड वगैरे हवं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला भेटते. तुम्ही बघू शकता, हा जरा त्यातल्या त्यात एकदम मस्त वाटतोय, एकदम भारी क्वालिटीचा पॅन्डन. तुम्ही बघू शकता सूर्याच्या ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि खूप छान असं युनिक असं फ्लॉवरचं मायाने सजवलेलं आहे. नवीन वर्क केलेले हार आहेत, तुम्ही बघू शकता बाप्पाचे. हे मोदक वर्क मध्ये हार केलेला आहे, जो की पाहायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतोय. त्यानंतर हा मीना वर्क मध्ये हार आहे, याचं पॅन्डन तुम्ही बघू शकता, मोराचं पॅन्डन आहे आणि याच्यावर तुम्ही वर्क केलेलं आहे, ते पाहायला खूप छान वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून तिसरा क्वालिटीचा हार आहे, जो मयूर हार ह्याचं नाव आहे, कारण ह्याच्यावर तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये मोराचं वर्क केलेलं आहे दोन्ही बाजूने. आणि जे डायमंड वर्क आणि जे डिझाईन आहे ते पाहायला खूप छान वाटतं. मित्रांनो, इकडे लालबागच्या राजाची ज्वेलरी हार पण अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. ती फर्स्ट साईज आहे आणि ह्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पण पाहायला भेटत आहेत. आणि ह्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे जी खूप युनिक आणि खूप सुंदर वाटते. त्यानंतर ही एक डिझाईन आहे, ते पाहायला खूप छान वाटतं, तुम्ही बघू शकता. एकदम अट्रॅक्टिव्ह वर्क आहे आणि तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही एक डिझाईन आहे जी की 5 डिझाईन आहेत आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज आहेत ते अवेलेबल आहे. ही फर्स्ट साईज, सेकंड साईज आणि लार्ज साईज असे 3 साईज प्रत्येकामध्ये अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता आपण शस्त्र, दागिने वगैरे सर्व पाहिलेत, पण आता आपण कडा पाहूया. दागिन्यातला अजून एक प्रकार कडा. तर हे छोट्या साईज मधले कडा आहेत, तुम्ही बघू शकता, जे की 1 फुटाच्या मूर्तीला येऊ शकतात. त्याच्यामध्ये हे वर्क केलेले आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये वर्क खूप मस्त केलंय. त्यामध्ये हे मीडियम साईज आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता वर्क. आणि तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा ब्रॉड साईज मध्ये कडा आहे आणि ह्याचं वर्क तुम्ही बघू शकता, खूप सुंदर पद्धतीचं वर्क केलंय. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन देखील पाहायला भेटतात आपल्याला. 2 डिझाईन आहेत इथे, खूप सुंदर वर्क केलंय. नंतर इथे तुम्ही बघू शकता जे गणपती बाप्पाचे दंत आहेत ते, ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत, एक स्मॉल साईज, मीडियम साईज आणि लार्ज साईज आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सोनपट्टी आहे तिकडे आणि ह्याचं वर्क पण खूप छान आहे. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात सोनपट्टी. खूप सुंदर सुंदर वर्क केलेलं आहे. पुन्हा इकडे दगडूशेठचं वर्क केलेला सोनपट्टी आहेत. एक स्मॉल साईज मध्ये आहे ही वाली, त्याच्यामध्ये 3 साईज आहेत, ही मीडियम वाली आणि सर्वात मोठी साईजची लार्ज वाली, असे 3 साईज आपल्याला पाहायला भेटतात. ही चिंतामणी बाप्पाची सोनपट्टी आहे, तुम्ही बघू शकता. ही एक आहे, पुन्हा ही पण आहे. असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला सोनपट्ट्या पाहायला भेटत आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची सोनपट्टी आहे, ही स्मॉल साईज आहे, ही एक मीडियम साईज, त्याच्यामध्ये सर्वात मोठी वाली ही आहे. असे 3 साईज मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बघू शकता मोराचं पॅन्डन असलेला कर्णफूल आपल्याला पाहायला भेटतंय, जे की खूप सुंदर वर्क केलंय आणि एक पाहायला पण खूप छान वाटतंय.
आणि वजनाला पण खूप हलका आहे, जे की तुम्ही मातीच्या आपल्या मूर्त्या असतील जे वजन झेलू शकतील अशा टाईपमध्ये केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम युनिक अशी डिझाईन केलेली आहे. मोरचं जे वर्क आहे ते तुम्हाला पाहायला भेटतं, तुम्ही बघू शकता. एक साखळीमध्ये केलेलं पण आहे, तुम्ही बघू शकता, जे की ते पाहायला खूप छान वाटतं आहे. अशा पद्धतीचं आहे ते पाहायला. खूप इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कर्णफूल पाहायला भेटत आहेत. खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत आणि डिझाईन पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह पद्धतीचं डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. खूप ते पाहायला देखील खूप छान वाटत आहेत. हा एक फ्लॉवर वर्कमध्ये केलेला कर्णफूल आहे, जे की खूप छान वाटतं आहे पाहायला. एकदम डिटेलिंगमध्ये वर्क केलेलं आहे, जे की पाहायला पण खूप छान वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मूषक हा गणपती बाप्पाला नमस्कार करताना दाखवलेला मूषक आहे, जो की 2 व्हरायटीमध्ये आहे. एक येल्लो धोतीमध्ये आणि एक ऑरेंज धोतीमध्ये. आणि पाहायला खूप छान वाटतं, तुम्ही बघू शकता. आणि खूप डिटेलमध्ये वर्क केलेलं आहे. आणि त्यानंतर स्मॉल साईजमध्ये 3 मूषक आहेत. एक गोल्डमध्ये, एक ब्लॅकमध्ये आणि एक मीनाजमध्ये वर्क केलेला आहे, हातामध्ये मोदक घेऊन, जो पाहायला खूप छान वाटतो. आणि हे मूषक आपल्याला 3 इंचपर्यंत भेटतात. आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या साईजमध्ये हवं असेल तर कस्टमाइज करून देखील भेटतात. सो एकदा नक्की व्हिजिट करा. खूप छान इकडे आपल्याला काही ना काही युनिक असं पाहायला भेटतंय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये. पहिलं इकडे कमळ आहे, तुम्ही बघू शकता, जे की गोल्डनमध्ये आहे. पूर्ण गोल्डनमध्ये कमळ आहे आणि मोठी साईज आहे ही. आणि ह्याच्यामध्ये कलरवाला कमळ हवा असेल, एकदम छोटी साईज आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज देखील अवेलेबल आहे तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या हातामध्ये फ्लॉवर्स ठेवू शकतो असा म्हणजे युनिक पद्धतीचा फ्लॉवर तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये देखील साईज अवेलेबल आहेत. आणि ते खूप बघायला पण खूप छान वाटतंय. कमळ आहे आणि तुम्ही बघू शकता बाप्पाच्या हातामध्ये सेम फ्लॉवर आहे, पण ते लहान साईजमध्ये. कमळामध्ये पण आपल्याला व्हरायटी पाहायला भेटतात मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हे कळी असतं ना, म्हणजे नुकतंच कमळ फुलतं, म्हणजे त्या टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये कलर बघू शकता, खूप मस्त अप्रतिम वर्क केलेला आहे. आणि कमळामध्ये 3 आहेत वेगवेगळ्या व्हरायटी. हे एक कमळ आहे, जे की स्मॉल साईजमध्ये आहे, खूप छान वाटतं. आणि हे एक कमळ आहे, जे वेगळ्या व्हरायटीमध्ये कलरफुल कमळ आहे. आणि एकदम गोल्डमध्ये कमळ हवं असेल तर हे आहे, तुम्ही बघू शकता. हे मीना वर्कमध्ये केलेला फ्लॉवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याचं वर्क बघू शकता, खूप अप्रतिम आहे. याच्यावर मोराची डिझाईन आहे आणि कलर पण खूप छान वाटतं. त्यानंतर हे स्टोन वर्कमध्ये केलेला फ्लॉवर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये एक गोल्डमध्ये केलेला आहे फ्लॉवर, ते तुम्ही बघू शकता. पूर्ण गोल्ड जाईमध्ये फ्लॉवर आहे, म्हणजे ह्या फ्लॉवरमध्ये 3 व्हरायटी आहेत. इकडे कलरफुल फ्लॉवर देखील आहेत, तुम्ही बघू शकता. हे एक जास्वंद आहे, याच्यामध्ये 3 व्हरायटी आहेत. फर्स्ट म्हणजे स्मॉल आहे, स्मॉलमध्ये जास्वंद. एक मीडियममध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरचं वर्क बघू शकता, कलर पण खूप छान आहे, कॉम्बिनेशन खूप छान आहे. जास्वंद आहे आणि ही सर्वात लार्ज साईज आहे. असे 3 साईजमध्ये अवेलेबल आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून जास्वंद कलरफुलमध्ये हवी असेल तर ही एक आहे, तुम्ही बघू शकता. तर गोल्डमध्ये आपल्याला पाहायचं असेल फ्लॉवर एका युनिक स्टाईलचा, तर तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये त्यांनी डायमंड वर्क करून फ्लॉवर तयार केलेला आहे. मध्ये तुम्ही बघू शकता जास्वंद, गोल्डमध्ये जास्वंद पाहायला भेटते. स्मॉल साईज, एक मीडियम साईज आणि ही लार्ज आहे सर्वात, आणि लार्ज साईज, असे 3 साईजमध्ये आपल्याला जास्वंद पाहायला भेटते. असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला फ्लॉवर्स पाहायला भेटतात. आता आपण फ्लॉवर्स पाहिलेत, आपण दुर्वा पाहूया. आणि आता आपण बघितलं तर फुलं वगैरे आपण बघितले, आणि आता हे दुर्वा आहे, तुम्ही बघू शकता. हे दुर्वामध्ये लार्ज साईज आहे, गोल्डनमध्ये लार्ज साईज आहे दुर्वामध्ये. हे स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे 3 साईजमध्ये आपल्याला दुर्वा पाहायला भेटतात. आणि ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर खूप सारे व्हरायटी यावर्षी आपल्याला ह्या शॉपमध्ये पाहायला भेटतात. आणि अप्रतिम कलाकृती केलेली आहे, जी म्हणजे सुपारीवर, म्हणजे ही एक सुपारी आहे आणि त्याच्यावर ह्याने वर्क केलंय, जे पाहायला खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता, हा विडा आहे आणि ही सुपारीवर वर्क केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर तुम्ही आंब्याची पानं बघू शकता, जे की एक गोल्डमध्ये आहे आणि एक मीना वर्कमध्ये केलेलं आहे. ते पाहायला खूप छान वाटतं, तुम्ही बघू शकता.
त्यानंतर अजून पानांमध्ये व्हरायटी पाहायला बघितली तर एक गोल्ड मध्ये गणपती बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता, जो की खूप छान वाटतोय. आणि त्याच्यामध्ये अजून जरा बिग साईज हवी असेल तर ही आहे. असे दोन आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सिल्वर मध्ये अष्टविनायकचं वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि खूप मस्त वाटतं ते पाहायला. आणि एक मीना वर्क मध्ये तुम्ही बघू शकता बाप्पाचं वर्क केलेलं आहे, ती बाप्पाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि केळीचं पान आहे जे की गोल्डन मध्ये केलेलं आहे. आणि त्याला मोदक पण पाहायला भेटतात वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, तुम्ही बघू शकता. हे फायबर मध्ये आहे, मोठी साईज, हेवी आहे, वजनाला खूप हेवी आहे आणि खूप छान वाटतं हातामध्ये मोदक, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये अजून दोन व्हरायटी आहेत. एकदम स्मॉल हवी असेल तर ही स्मॉल व्हरायटी मध्ये आहे फायबर मध्ये, आणि हे आहे ते आपल्याला मीडियम साईज मध्ये पाहायला भेटतं, जरासा हेवी आहे. त्यानंतर आपल्याला जाई टाईप मध्ये मोदक पाहायला भेटतात, तुम्ही बघू शकता. जाई टाईप मध्ये मोदक आहेत, त्याच्यावर पूर्ण असं जाईचं वर्क केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मोठी साईज आहे जी जाईचं वर्क केलेलं, म्हणजे ह्या साईज मध्ये दोन आपल्याला मोदक पाहायला भेटतात. आणि एकदम मस्त युनिक, खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वर्क केलेला हे स्टोन मोदक आहे, त्याला स्टोन मोदक म्हणतात, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे, म्हणून याला स्टोन मोदक बोलतात. आणि हा एक आहे तो मीना मोदक आहे, म्हणजे मीनाचा वर्क केलाय म्हणून मीना मोदक नाव ठेवलं याचं, तुम्ही बघू शकता. कलर वगैरे खूप छान वाटतंय. असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला मोदक पाहायला भेटतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. आजचा व्हिडिओ गणपती बाप्पाच्या सिरीजवर होता. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच इंटरेस्टिंग गणपती बाप्पाचे सिरीज यावर्षी पाहायला भेटतील. सो चला मग, मी आज रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.